तर साधारणतः 100 ते 150 फूट जी खोल ही विहीर आपल्याला पाहायला मिळते। तर या विहिरीला 12 मोठीची विहीर का म्हणतात, तर यामागे कारण आहे। कारण की या बाजूने आपण आलेलो आहे बघा, आतमध्ये या अशा पायऱ्या आहेत, या पायऱ्या उतरून आपण खाली येतो। या ठिकाणी ही जी जागा आहे ही छत्रपती संभाजी महाराजांचा जो छावा चित्रपट होता, या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांनी शिवपिंडीला जो दुधाचा अभिषेक घातला, तो जो आयकॉनिक सीन होता तो या ठिकाणी असा शूट झालेला आहे। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओमकार ब्लॉग्स आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज परत आलेली आहे मी एका छान अशा ठिकाणी। तर सध्या मी आहे साताऱ्यामधल्या लिंब या गावामध्ये आणि माझ्या मागे तुम्ही बघताय ही आहे 12 मोठेची साताऱ्यामधली लिंब गावातील प्राचीन अशी विहीर। तर 300 वर्षापूर्वीची ही जुनी विहीर आहे आणि आज आपण या विहिरीची संपूर्ण जी माहिती आहे ती बघणार आहे। त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात। तर आता आपण चाललेलो आहे 12 मोठीची विहीर बघायला आणि साताऱ्यातनं आता आपण साताऱ्याच्या अलीकडेच अजून भुईंज आपण क्रॉस केलं तर आपण लेफ्ट घेतला आणि तिकडनं आता आपण आज चाललेलो आहे बघा। तर या बाजूला ती विहीर आहे, ती विहीर दाखवते मी तुम्हाला आता। तर पुणे किंवा मुंबईहून आपल्याला यायचे सातारा शहराकडे आणि साधारणतः पुण्याच्या ज्या रस्त्यावर आपण 12 किलोमीटर अंतरावर आपल्याला एक लिंब फाटा लागतो आणि तिथून आपल्याला जायचं आहे उजवीकडं आणि त्या फाट्यामधून आतमध्ये आपल्याला 3 किलोमीटर जवळ जायचं आहे। तर या साईडला बघा इथं बोर्ड पण लावलाय 12 मोठीची विहीर लिंब गावात। जर तुम्हाला भेटलं तर गुगल मॅपला इकडनं या। रस्ता थोडासा बारीक आहे त्याच्यामुळे 4 व्हीलरला जरा थोडासा आतमध्ये यायला प्रॉब्लेम होतो, कारण की रस्ता बारीक असल्याने समोरची गाडी आतमध्ये येईल सांगता येईल। आता आपण चाललो बघा, सुंदर असं गाव आहे मस्त छान। तर या बाजूला पार्किंगला गाडी लावलेली आहे बघा आणि आपण आलो इकडनं पुण्यावरनं। हे मोठं बघा वडाचं झाड दिसतंय आपल्याला छान आणि या साईडला पण पार्किंगला बरीच जागा आहे, खूपच गर्दी दिसतीये बघू। तर बघा इकडं आता जाऊया आत। सातारा जिल्ह्यातील लिंब गावाच्या आसपास जवळच्या सुमारे 300 आंब्याच्या बागांना पाणी पुरवठा करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या द्वितीय पत्नी वीरुबाई भोसले यांनी 1719 ते 1724 दरम्यान ही विहीर बांधली। पुण्यापासून साधारणतः 100 किलोमीटर अंतरावर आणि साताऱ्यापासून 16 किलोमीटर अंतरावर आपल्याला ही विहीर पाहायला मिळते। ही विहीर अष्टकोनी असून खोदलेल्या शिवलिंगासारखी दिसते। या पायऱ्यांच्या विहिरीची संपूर्ण रचना काळ्या दगडाची बनलेली आहे। त्याच्या 12 खंदकासह ते आजूबाजूच्या शेतीच्या पाण्याचा स्रोत म्हणून बांधले गेले होते। पावसाळ्यात पाण्याचा अतिप्रवाह कमी करण्यासाठी देखील याचा उपयोग केला जात असे। वरून पर्यटकांना काही लहान भिंती आणि पाण्याचे कालवे दिसतात। तर या बाजूने आपण आलेलो आहे बघा, आतमध्ये या अशा पायऱ्या आहेत, या पायऱ्या उतरून आपण खाली येतो या ठिकाणी आणि इकडनं आल्याच्या नंतर ना तर तुम्हाला मी एक दाखवते बघा गोष्ट। तर या बाजूला थोडस मागे जा। तर या बाजूला बघा हा जो पूर्ण व्ह्यू दिसतोय, हा जो सीन आहे, तर ही जी जागा आहे ही छत्रपती संभाजी महाराजांचा जो छावा चित्रपट होता, या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांनी शिवपिंडीला जो दुधाचा अभिषेक घातला, तो जो आयकॉनिक सीन होता तो या ठिकाणी असा शूट झालेला आहे। अतिशय सुंदर अशी जागा आहे। आता या बाजूला इथं पाणी नाहीये, त्या सीन मध्ये आपल्याला दोन्ही बाजूला या ठिकाणी पाणी पाहायला मिळतं। तर आता उन्हाळा असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाणी पाहायला मिळत नाहीये। तर अशी सुंदर विहीर आज आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर तुम्ही विहिरीचं जे आहे बघा बांधकाम बघू शकता, एकदम स्थापत्यकलेचं जे बांधकाम आहे ते आपण बघू शकता। आणि या साईडला ही जी विहीर आहे बघा, आता मी तुम्हाला दाखवते। तर या विहिरीला 12 मोठीची विहीर का म्हणतात, तर यामागे कारण आहे। कारण की विहिरीमधून पाणी उपसण्यासाठी जी 12 म्हणजे जे चामडीचे जे डबे असतात ते आहेत 12 होते, त्याच्यामुळे या विहिरीला 12 मोठीची विहीर असं नाव पडलं। तर आपण बघूया बघा या साईडला इकडे। तर वरती जाण्यासाठी इकडनं हा बघा छोट्याशा ह्या पायऱ्या आहेत, थोडासा अंधार आहे तर आपल्याला लाईट लावून वरती जायला लागणार आहे, हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। इकडनं पण आहे वर जाण्यासाठी आणि या ठिकाणी ही जी विहीर आहे बघा, तर साधारणतः 100 ते 150 फूट जी खोल ही विहीर आपल्याला पाहायला मिळते। अतिशय खोल आहे, पाणी पूर्ण भरलेलं आहे, बघू शकता बघा। तर ही आहे सुंदर अशी 12 मोठीची विहीर।
तर पुढचं पण दाखव ओमकार. जाऊया दोन्ही बाजूला बघा, या बाजूला पण आहे आणि या बाजूला. तर या बाजूने जाऊयात आपण. ये बघा खूपच. तर या बाजूला बघा तशा स्टेअर्स आहेत. तिकड अशी छान स्टेअर्स आहेत. तिकड अशी छान विहीर दिसते बघा. हा तिकडे जा तिकडे. तर या बाजूला भरपूर काही विकायला बसलेले लोक आहेत. तर आजचा हा 12 मोठ्याच्या विहिरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.